संक्रांत स्पेशल आज आपण तीळ आणि गुळाची पोळी बनवणार आहोत. तर त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ घेतला आहे. तर त्यासाठी आपल्याला तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. तर गॅसवरती एक कढई ठेवली गरम करायला. त्यामध्ये तीळ घालून घेतले आहे. तीळ आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजताना तीळ हे तडतडेपर्यंत भाजायचे. तीळ तडतडायला लागले की तीळ छान असे खरपूस भाजले आहेत. तीळ काढून घेतले. आता त्याच कढईमध्ये शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. शेंगदाण्याचं साल निघेपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. शेंगदाण्याचं साल मी काढून घेतलं आहे आणि झाऱ्याने शेंगदाण्याचे साल अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. पटकन हे शेंगदाण्याचं साल आपल्याला काढता येतं. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कधी काढलं नसेल शेंगदाण्याचं साल तर काढून बघा, पटकन काम होतं आपलं. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. आपण ते तीळ भाजून ठेवले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा घालून घ्यायचे आहे. नंतर आपण जो 1 वाटी गूळ घेतला होता तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून याला प्लस मोडवरती चालू बंद करत अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसरच आपल्याला वाटायचं आहे. आता हे सगळं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. वेलचीमुळे याला छान असा फ्लेवर येतो. आता हे तयार झालेलं मिश्रण साईडला ठेवून आपल्याला पोळी बनवण्यासाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप मैदा घेतला आहे. त्यानंतर या पिठामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चमचा तेल घालून पिठाला तेल चांगलं चोळून घ्यायचं आहे. छान असं या पिठाची मूठ तयार झाली पाहिजे. इथपर्यंत आपल्याला हे तेल या पिठाला चोळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर पिठाला तेल चोळून घेतलं तर मस्त अशी खरपूस आपली पोळी तयार होते. त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला याचं कणिक भिजवून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी किंवा पुरीसाठी पीठ मळवतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळून तयार झालं की लगेच आपल्याला याची पोळी बनवायला घ्यायची आहे. तर कणकेचा एक छोटासा गोळा घ्यायचा, त्याला पीठ लावायचं आणि ह्या पिठाची आपण वाटी तयार करून घ्यायची. ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे अशा पद्धतीने वाटी बनवून घ्यायची आहे या पिठाची. त्यानंतर आपण तयार केलेलं सारण यामध्ये भरून घ्यायचं, जेवढं भरता येईल तेवढं. त्यानंतर दाबून ते आतमध्ये दाबून घ्यायचं आहे. सगळ्या बाजू आहेत त्या वरती ओढून घ्यायच्या आणि गोळा आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बंद करायचा आहे. दोन्ही हाताने ते गोळा प्रेस करायचा आहे, थोडंसं पीठ लावायचं आहे आणि एका हाताने गोळा या पद्धतीने आपल्याला दाबत असा मोठा करायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. त्यानंतर आपल्याला याची छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे, म्हणजे पोळी आपली फुटत नाही. तोपर्यंत तवा ठेवायचा गरम करायला गॅसवरती. मीडियम तवा गरम झाला की त्यावरती तूप सोडायचं आहे आणि पोळी याच्यावरती टाकून घ्यायची. पोळी आता आपल्याला दोन्ही बाजूंनी अलटी-पलटी करून तूप लावून छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे. पोळी भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे जास्त पोळी आपली जळत नाही आणि खमंग आपल्याला दोन्ही साईडने पोळी भाजून घ्यायची आहे. दुसरी पोळी मी टाकली आहे, मस्त अशी पोळी फुगली आहे. तूप सोडायचं आणि खमंग पोळी भाजून घ्यायची. अशाच प्रकारे इथे मी सगळ्या पोळ्या बनवून घेतल्या आहेत. तीळ आणि गुळाची ही पोळी खाण्यासाठी एकदमच भारी लागती आहे. तुम्ही कधी तीळ आणि गुळाची पोळी बनवली नसेल तर जरूर एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा. खरंच खूप छान लागते चवीला. आजची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एखादं लाईक करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.